मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या इंदापूर दौऱ्यावर आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघातल्या इंदापूर विधानसभा क्षेत्रात पेच निर्माण झाला आणि तो सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांचा ते मेळावा घेणार आहेत। या मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधींनी, आपण बघूया। उद्या इंदापुरात राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। यावेळी ते इंदापूर तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्यासाठी इंदापुरात भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। याबाबत आपल्याशी बातचीत करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत। भाऊ, आपण काय सांगाल उद्याच्या मेळाव्याबद्दल? आज सकाळी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा 10 वाजता मला फोन आला की उद्या 3 वाजता मी इंदापूरला येतोय आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांचा एक मेळावा आहे। कमी कालावधी असला तरी सुद्धा आम्ही सर्व तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की आपण मोठ्या संख्येने उद्या 3 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती तिथे मेळावा घेतलेला आहे। तर त्या मेळाव्यासाठी सर्व भाजपचे कार्यकर्ते येतील असा मला विश्वास आहे। एकंदरीत येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये महायुतीचं काम करावं असं सर्वच आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा आग्रह आहे आणि या बाबतीमध्ये केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा आमच्याशी या संदर्भात चर्चा केलेली आहे। मध्यंतरी देवेंद्र फडणवीस साहेबांची पण आमची एक स्वतंत्र बैठक झाली। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी अशी पण आमची 2-2.5 तास मागच्या आठवड्यामध्ये प्रदीर्घ चर्चा सागर बंगल्यावर झाली आणि त्यानंतर मी काही मुद्दे तिथं मांडले होते की उद्या महायुतीचं काम करायचं असेल तर सर्वांनीच महायुतीचा धर्म पाळला पाहिजे आणि आमचे कार्यकर्ते जे आहेत ह्या कार्यकर्त्यावर सातत्यानं अन्याय होतो। कार्यकर्ते नाराज आहेत, कार्यकर्त्याला वागणूक चांगली दिली जात नाही। सरकार आपलं असताना सुद्धा सरकारचा फायदा होण्याच्या ऐवजी इथं खाली स्थानिक लेवलला आमच्या कार्यकर्त्यांना गावोगावी त्रास होतो असे बरेच प्रश्न त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्या सगळे प्रश्न फडणवीस साहेबांनी समजून घेतले। अजितदादांच्या समोरही सगळे प्रश्न मांडले। त्यांनी पण काही गोष्टी घडत आहेत त्याबद्दल त्यांनी काही आश्चर्य व्यक्त केलं आणि शिवाय काही गोष्टी कदाचित काय घडल्या असतील तर आता इथून पुढे अशा गोष्टी काही घडणार नाहीत। पण मी त्यांना सांगितलं की कार्यकर्त्यांचा सर्वांचा आणि आमचा विश्वास नेते म्हणून देवेंद्र फडणवीस तुमच्यावर आहे, त्यामुळे तुम्ही या कार्यकर्त्यांशी बोला। ते म्हणजे मी येतो कार्यकर्त्यांशी बोलतो आणि उद्या ती चर्चा कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये होणार आहे।